तर जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी चुरस ही जागा वाटपातच रंगणार असल्याचं आता दिसू लागलंय। नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यात। त्यामुळे विधान परिषदेच्या अधिकाधिक जागांवर भाजपचा दावा असणार हे अपेक्षित आहे। मात्र भाजपचं संख्याबळ अधिक असणाऱ्या काही जागांवर शिवसेनेनं दावा केल्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा पेच वाढण्याची चिन्ह आहेत। नेमक्या कुठल्या जागांसाठी ही रस्सीखेच होऊ शकते याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्रात येत्या जून महिन्यात विधान परिषद निवडणुकीचा आखाडा रंगणार आहे। एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सध्याचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं चांगलंच जड आहे। त्यामुळे 17 पैकी भाजपच्या वाट्याला 12 जागा, शिवसेनेच्या वाट्याला 3 जागा आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा असं प्राथमिक सूत्र समोर येत आहे। मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना हे सूत्र मान्य नाही। 17 पैकी किमान 5 जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे। ठाणे, नाशिक, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या 5 ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव अधिक असल्यामुळे इथे दावा करण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला या जागांसाठी गळ घातल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुतीच्या समन्वय समितीत यावर चर्चा होणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। आमचा प्रयत्न असा आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय आम्ही करावा आणि निश्चितपणे मला असं वाटतं की वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करतो आहोत आणि या निवडणुकांमध्ये या सगळ्या जागांवर आम्ही तिघही एकत्रितच गेलो पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार। मुख्यमंत्री म्हणाले की सगळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे बसून चर्चा करतील आणि कुठे कुठे कोण कुठे लढेल हे त्याच्यावरती जे आहे ते लवकरच चर्चा होऊन त्याच्यावरती आपल्याला माहिती पडेल। आपण 5 जागांवरती आग्रही आहोत आपण। नाही, काय फॉर्म्युला ठरलेला नाही। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील। दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चेतून फॉर्म्युला ठरवण्याची भाषा करत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र चित्र वेगळं आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सोडायला शिवसेनेचे नेते बिलकुल तयार नसल्याचं दिसतंय। संभाजीनगरच्या जागेवर भाजप दावा करते हे जरी खरं असलं तरी ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहे आणि शिवसेनेची राहणार। या संदर्भामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा बोललेलो आहे। ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडता येणार नाही आणि त्यासाठी वरिष्ठ पातळीवर निश्चित बैठक होऊन योग्य तो निर्णय होईल। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या मतदारसंघातील एकत्रित आकडेवारी पाहिली तर इथे भाजपचं संख्याबळ अधिक आहे। संभाजीनगर आणि जालन्यात भाजपच्या 221 जागा, शिवसेनेच्या 127 तर राष्ट्रवादीच्या 53 जागा। छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच परभणी आणि हिंगोली या मतदारसंघावरही शिवसेनेनं दावा केला। मात्र आकड्यांच्या खेळात इथे राष्ट्रवादी सरस आहे। परभणी आणि हिंगोलीतील बलाबल पाहिल्यास राष्ट्रवादी 131, भाजप 99 तर शिवसेनेकडे 77 जागा आहेत। मात्र हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असल्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे। परभणी हिंगोली ही पारंपरिक जागा शिवसेनेची आहे। ती शिवसेना लढवणार, शिवसेना ती जागा राखणार आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जो उमेदवार देतील शिवसैनिक असावा आणि स्थानिक असावा, तो उमेदवाराला या ठिकाणी इथली जनता आणि इथले मतदार आणि इथले शिवसैनिक पसंती दिल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातही भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ आहे। इथं भाजपकडे 444 मतदार आहेत। शिवसेनेकडे स्वतःचे 326 आणि निलेश सांबरेंचे 20 मिळून 346 मतदार आहेत। मात्र ही जागाही आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना आग्रही आहे। नाशिकच्या जागेवरूनही दोन्ही पक्षात जोरदार खल होण्याची चिन्ह आहे। आकडेवारीच्या आधारे ही जागा भाजपलाच मिळावी अशी अपेक्षा पक्षाचे स्थानिक नेते जाहीरपणे व्यक्त करतायत। विधान परिषद निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे, आचारसंहिताही लागलेली आहे। महायुती म्हणून विधान परिषदेच्या महाराष्ट्रातील निवडणुका लढवाव्या अशी प्राथमिक बैठक मुंबईत झाल्याचं आपण सर्वांनी बघितलेलं आहे। नाशिक विभागामध्ये सर्वाधिक मतदार विधान परिषदेला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, नगर परिषदांचे नगरसेवक असतील, महानगरपालिकेचे हे सर्वाधिक मतदार हे भारतीय जनता पार्टीकडे।
त्यामुळे आमची अशी मागणी आहे की नाशिकची जागा ही भारतीय जनता पक्षाला मिळावी. दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर बुधवारी रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादीला 2 जागा सोडण्यासंदर्भातल्या प्राथमिक प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुण्याच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. महायुतीत अशी रस्सीखेच सुरू असताना महाविकास आघाडीत मात्र तुलनेनं शांतता आहे. मर्यादित संख्याबळ हे त्यामागचं कारण असलं तरी महाविकास आघाडीनं मैदानात उतरण्याची तयारी मात्र सुरू केली आहे. महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या 25 तारखेला आम्ही एकत्रित बसणार आहोत आणि त्यामध्ये बलाबलाचा हिशोब करून त्या ठिकाणी जिथं कुणाला लढता येत असेल तिथं आम्ही लढण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी हे विधान परिषदेवरील आमदार निवडतात. नुकत्याच झालेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलाय. आता भाजपकडून अपेक्षित जागा पदरात पाडून घेण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी किती आक्रमकपणा दाखवणार आणि मित्र पक्षांना जागा सोडताना भाजप किती समजूतदारपणा दाखवणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.